आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। अक्कलकोटमध्ये बौद्ध धर्मीयांच्या वतीने आज आक्रोश मोर्चा। तालुका प्रतिनिधी अक्कलकोट। गेल्या 4 वर्षापासून अक्कलकोट तालुक्यात बौद्ध धर्मातील लोकांवर समाजकंटकांकडून अन्याय अत्याचार केला जात आहे। त्यांच्या निषेधार्थ म्हणून आज 5 फेब्रुवारी रोजी अक्कलकोट आठवडा बाजाराच्या दिवशीच भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। शहर व ग्रामीण भागातून सुमारे 30 ते 40 हजार आंबेडकर प्रेमींनी आक्रोश मोर्चामध्ये सहभाग नोंदविण्यात आला। दलित बांधवांवर मोठ्या प्रमाणात होत असलेला अन्याय अत्याचार, जातीयवाद आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची गुलबर्गा येथे विटंबना, घोळसगाव येथे मकर संक्रांतीच्या दिवशी जातीवरून कन्नडमध्ये तुच्छ आणि खालच्या पातळीवर शिवीगाळ भाषा, बनजोगळ येथील जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांना निळ्या रंगाचा गणवेश घालण्यास रोखणे व हालहळ्ळी येथे गावच्या यात्रेत महार जातीच्या लोकांनी येऊ नये म्हणून माजी सरपंचाच्या भावास बेदम मारहाण, महिलेची छेड काढणे, खोटी केसेस व हजंगी येथील जातीयवादी माजी सरपंच यांना केवळ मागासवर्गीय व दिव्यांग सदस्य निवडून आल्यानंतर एका उच्च जातीच्या महिलेने आरती का केली म्हणून त्या महिलेला व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांना त्रास दिला जात आहे। समाजावरील होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी सोमवारी सकाळी 10 वाजता अक्कलकोट भीमनगर ते राजे फतेसिंह चौक, जुना तहसील कार्यालय, A1 चौक मार्गे बस स्टँड या प्रमुख मार्गावरून भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। हा मोर्चा शांततेत पार पडला। या मोर्चाचे नेतृत्व माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष नरशेखर मडीखांबे, छात्र भारती प्रदेश संघटक सचिन बनसोडे, युवक आघाडी अध्यक्ष शिलामणी बनसोडे, शिवबसव आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष संदीप मडीखांबे, प्रहार संघटना तालुका अध्यक्ष अमर शिरसाट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाडी प्रदेश अध्यक्ष विकीबाबा चौधरी, शहर अध्यक्ष अजय मुकनार, सम्यक विद्यार्थी तालुका अध्यक्ष रवी पोटे, विठ्ठल आरेनवरू, बाळासाहेब खैराटकर आदी नेतृत्वाखाली हा मोर्चा शांततेत पार पडला।